नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लक्षवेधीच्या या भागाची चर्चा ही इंग्लंडमधल्या एका राजकीय घटनेवर आहे. पण योगायोगानं तिथं अशा घटना घडल्या आहेत ज्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या होत्या. महाराष्ट्रात एका पक्षातल्या जवळपास 51 जणांनी बंड केलं. ब्रिटनमध्ये सुद्धा कन्झर्वेटिव्ह पक्षातल्या 50 खासदारांनी बंड केलं. महाराष्ट्रातल्या बंडानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. ब्रिटनमध्ये सुद्धा 50 खासदारांच्या बंडानंतर तिथल्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. विनोदाचा भाग बाजूला ठेवा, पण महाराष्ट्र आणि इंग्लंड या दोन ठिकाणमधल्या राजकारणातलं हे साधर्म्य सांगितल्याच्या नंतर यातल्या विविध राजकीय मुद्द्यांवर आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय परिणामांवर चर्चा करण्याची गरज आहे. बोरिस जॉन्सन यांना पदावरून पायउतार व्हावं लागलंय. त्यांच्या विरोधात कन्झर्वेटिव्ह पक्षात झालेलं बंड हे त्यांच्या पदाच्या मुळावर उठलं. बोरिस जॉन्सन हे एकेकाळी युरोपियन युनियनमधून इंग्लंडला बाहेर आणणारं नेतृत्व होतं. फरडा वक्ता, धाडसी निर्णय घेणारा माणूस म्हणून त्यांची सुरुवातीच्या काळातली लोकप्रियता ही जितके दिवस ते पदावर राहिले त्या प्रत्येक दिवसागणिक कमी होत गेली. अर्थात हेही तसंच जसं महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाबाबत झालं. आत्ताच्या घडीला ब्रिटन हा एका नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. या नव्या नेतृत्वामध्ये लक्षणीयरित्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचं नाव चर्चेत आहे. ती व्यक्ती आहे ऋषी सुनक. ही व्यक्ती ही भारताशी एका वेगळ्या अर्थाने पण जोडली गेलेली आहे. भारतातले उद्योगपती नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेलं योगदान सगळ्यांना परिचित आहे. नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिसच्या माध्यमातून देशात झालेली माहिती क्रांती एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला त्या इन्फोसिसच्या समभागाच्या माध्यमातून भारताला मिळालेली आर्थिक संपन्नता सुद्धा अधोरेखित केली जाईल. अशा नारायण मूर्ती नामक व्यक्तीचा जावई हा ब्रिटनच्या सर्वोच्च पदावर अर्थात पंतप्रधान पदावर विराजमान होण्याच्या यादीत आहे. चर्चा त्या निमित्तानं ही की हे नियतीचं दान उलट पडतंय का? ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं त्या ब्रिटिशांवर आता एका भारतीय वंशाचं राज्य येतंय का? ऋषी सुनक यांची वाटचाल ही इतकी सोपी आहे का? आणि ब्रिटिश माणूस हा तसा वर्णवादी आहे, तो वर्गवादी सुद्धा आहे. बदलत्या काळात ऋषी सुनक सारख्या माणसाला पंतप्रधान करून आपल्यावरील हे वर्गवादाचे आरोप ब्रिटिश अर्थात साहेब पुसून टाकेल का? आंतरराष्ट्रीय घडामोडींवर या निमित्तानं आणखीनही काही मुद्द्यांचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहे. बोरिस जॉन्सन यांच्यासारखा माणूस पायउतार झाल्याच्या नंतर तिथे येणाऱ्या नव्या नेतृत्वाला एका बाजूला रशिया युक्रेन युद्धाच्या बाबतीतही सतर्क राहायचंय, दुसऱ्या बाजूला युरोपियन युनियन आणि इंग्लंडचे संबंध याबाबतही सक्रियता दाखवायची आहे आणि इंग्लंड आणि त्याच्या पलीकडे जाऊन असलेल्या इतर उर्वरित सगळ्या जगामध्ये सुद्धा आपला दबदबा कायम ठेवायचा आहे. साहेबाला अर्थात महाराष्ट्रातल्या साहेबाला नाही, तिकडच्या साहेबाला म्हणजे गोऱ्या लोकांना सातत्यानं स्वतःचा जाज्वल्य इतिहास हा अभिमानाचा मुद्दा राहिलेला आहे. असं असताना आत्ताच्या घडीला इंग्लंड पर्यायानं ब्रिटनची अर्थव्यवस्था ही तितपत सक्षम ठेवण्याची जबाबदारी नव्या पंतप्रधानांवर असणार आहे. नवे पंतप्रधान इंग्लंडमध्ये सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये स्थानापन्न होतील अशी अपेक्षा आहे आणि तोपर्यंत इंग्लंडच्या पंतप्रधानपदी कोण याची चर्चा रंगत राहील. त्यात एक भारतीय वंशाचा माणूस आहे या अनुषंगानेही आपल्याला या घटनेचे विविध कंगोरे लक्षात घ्यायचे आहेत. आजची लक्षवेधीची चर्चा त्याच बाबत.
या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत अभ्यासक या नात्यानं भूषण ठाकरे आहेत. भूषण ठाकरे हे मुंबई विद्यापीठातल्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरणात्मक अभ्यास या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आपल्यासोबत निवृत्त कर्नल तसंच लष्कराच्या विविध घटनांवर सातत्याने आपल्यासोबत जोडून मार्गदर्शन करणारे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत. त्यांचंही या चर्चेत स्वागत. अभ्यासक कौस्तुभ जोशी थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांनाही आपण चर्चेत ते जोडले गेले की लगेच सहभागी करून घेणार आहोत. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला भूषण ठाकरे यांना आहे. भूषणजी, बोरिस जॉन्सन यांचं जाणं आणि त्यानंतर ऋषी सुनक यांच्या येण्याची चर्चा, या दोन गोष्टी आहेत. त्यात ऋषी सुनक यांच्या येण्याची चर्चा ही किती वजनदार आहे, किती गांभीर्याने घ्यावी आणि साहेब लोक हे होऊ देणार आहेत का? नमस्कार. नमस्कार. बोरिस जॉन्सन जाण्याआधी आपण बोरिस जॉन्सन का आले त्याचा एक पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. ग्रेट ब्रिटन जे पूर्ण एक महासंघ आहे, स्कॉटलँड, आयर्लंड आणि इंग्लंड या तीन देशांचं, त्यांचं युरोपियन युनियन मधून वेगळं होणं हा एक प्रमुख मुद्दा ठरला होता. ज्यावेळी 2019 मध्ये याच्या निवडणुकीत बोरिस जॉन्सन प्रचाराला आले आणि ते एक राष्ट्रवादी विचाराचे एक श्रूड नॅशनलिस्ट म्हणून ओळखले जात होते. आणि त्यांच्यात मार्गरेट थॅचर तिच्या करिझमॅटिक नेचरमुळे त्यांच्या कन्झर्वेटिव्ह पार्टीला एक भरपूर प्रतिसाद मिळाला आणि बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाले. पण त्या पाठोपाठ ज्या घटना घडल्या, म्हणजे त्यात आपण पार्टीगेट स्कॅन्डल म्हणू किंवा बोरिस जॉन्सनने आपल्या जवळच्या व्यक्तींना वरती आणलं पार्टीचा विरोध असतानाही, आणि त्यात मिस्टर सुनक ते पण एक प्रमुख त्यांची भूमिका आहे या पार्टीत. पण ज्या लोकप्रियतेची एक अहवाल सादर केला त्याच्यात सुनक हे 3ऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणून त्यांचं पुढे म्हणजे एक आपण म्हणू शकतो की ऋषी सुनक हे पुढचे पंतप्रधान होतील, पण त्याच्यासाठी हा एक एवढा सोपा मार्ग नाहीये. अजून बोरिस जॉन्सनच्या रेजिग्नेशन नंतर, राजीनाम्यानंतर एक जो काही व्हॅक्युम तयार झालाय त्याला भरून काढण्या एवढी त्यांची हे दिसत नाही. याच्यामध्ये भूषण ठाकरे एक मुद्दा आणखीन उपस्थित करतो. कर्नल अभय पटवर्धन यांना थोड्याच वेळात आपण बोलतो करणार आहोत. भूषणजी, ज्या पद्धतीनं हा बदल झाला त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक खासदारांचं पंतप्रधानांवर नाराज होणं. ही चर्चा इंग्लंड विषयी आहे. त्यामुळे कन्झर्वेटिव्ह पक्षातले 51 खासदार हे ब्रिटनच्या पंतप्रधानांवर नाराज झाले आणि त्याला पंतप्रधानांचं अर्थात बोरिस जॉन्सन यांचं विक्षिप्त वागणं कारणीभूत ठरलं होतं. ते फारसे कोणाला भेटायचे नाहीत, आपल्याच माणसांमध्ये रमायचे. हे मी महाराष्ट्राविषयी बोलत नाहीये, हे मी ब्रिटन विषयी बोलतोय. आणि ब्रिटनमध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधानांचं वागणं होतं त्याची नाराजी ही खासदारांमध्ये अधिकाधिक दिसली. याच्या संदर्भातले काही किस्से आपल्या कानापर्यंत आलेत? हो, ऍक्च्युली जो खासदारांची एक आपण म्हणतो सपोर्ट असतो, एक कोणत्याही पक्षाला किंवा कुठल्याही नेत्याला त्यांचा पाठिंबा असतो, तो एका मॅनिफेस्टोमुळे, एका कारणामुळे. आणि तेच कारण ठरलं ब्रेक्झिटचं आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या जे चॅलेंजेस होते त्यांच्यावर त्याचा. तर 2019 पासून जेव्हा बोरिस जॉन्सन यांनी पदभार सांभाळलं तेव्हा ब्रेक्झिट त्यांनी एकदम श्रूडपणे त्यांनी युरोपियन युनियन मधून एक्झिट घ्यायचं ठरवलं. पण त्या मागचे जे आर्थिक वाटाघाटी होते, त्या मागचे जे आर्थिक संबंध जे त्याला म्हणतो आपण कम्पेन्सेट करायचे होते ते त्यांनी व्यवस्थित केले नाही आणि याच्या घाई गडबडीत त्यांनी हा एक्झिट स्वीकारला. आणि त्यामुळे जो कलबल उडाला, जो म्हणजे स्वतः बोरिस जॉन्सन यांच्या मतदारसंघात डाऊनटाउन स्ट्रीट मध्येच त्यांच्या विरोधात खूप विरोध व्हायला लागला. त्यात एक मुख्य कारण आत्ता म्हणजे गेल्या 2 आठवड्यापासून सुरू झालं ते त्यांचे खास क्रिस पिंचर जे मागचे उपव्हीप होते, चीफ व्हीप, त्यांनी त्यांना सिनियर लीडर म्हणून प्रमोट केलं. पार्टीगेट स्कॅन्डल एक मोठा स्कॅन्डल उभा राहिला आणि नंतर
एक महत्वाचा एक असं आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये एक लॉबिंग असते, ज्यात बोरिस जॉन्सन ज्या प्रकारे एक पत्रकार होते आणि त्यातून ते वर आले, एक लीडर बनले, पण त्यांनी जो मॅनिफेस्टो बनवला होता, त्यांनी जे वायदे केले होते त्याच्यावर ते खरे उतरले नाहीत असं मला वाटतं. ठीक आहे, आपण निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांना आता बोलतं करणार आहोत. कर्नल साहेब, ज्या पद्धतीनं इंग्लंडमध्ये फेरबदल झालेले आहेत त्या सगळ्या घटनाक्रमाशी हे केवळ आणि केवळ आपण ऋषी सुनक पुरतं जोडून राहायला नको. भारत सुद्धा एक बलशाली देश आहे. या देशाबरोबर जगाला संबंध आर्थिकदृष्ट्या बळकट करायचे आहेत आणि त्याचबरोबर ब्रिटन सारख्या देशाला स्वतःची आर्थिक महासत्ता म्हणून असलेली क्षमता कायम ठेवायची आहे. या दोन गोष्टी तसं पाहायला गेल्या तर वेगळ्या आहेत. आता पटकन लष्करी दृष्टीनं मी आपल्याला विचारू इच्छितो, ब्रिटनमध्ये झालेले हे आत्ताचे बदल हे आत्ता त्याच्या आसपास सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या दृष्टीनं कसे पाहायला हवेत? प्रसाद असा आहे की युद्धजन्य परिस्थितीकडे जर तुम्ही पाहिलं तर याचा काही फारसा याच्यावर परिणाम होणार नाही. ब्रिटन हा नाटोचा मेंबर आहे आणि तो मेंबर राहीलच. नवा पंतप्रधान आल्यानंतर सुद्धा तो काही नाटोमधनं बाहेर पडणार नाही. आणि जे आपण म्हणतो आहे आणि आपल्याला जी एक आंतरिक इच्छा आहे की साहेबांनी आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे आपण साहेबांवर राज्य केलं पाहिजे. त्यामुळे जे मूर्तींच्या दाव्याच्याबद्दल जे चालू आहे ते कदाचित प्रत्यक्षात येणार नाही, कारण जे मेन कंटेंडर्स आहेत ते म्हणजे तिथले परराष्ट्र मंत्री आणि रक्षा मंत्री आहेत. त्याच्यामुळे त्या दोघांकडे जास्त हे आहे आणि माझ्या मताप्रमाणे रक्षा मंत्री होतील, कारण सध्या ब्रिटन जो सफर करतो आहे याच्याकरता, आपल्या अन्नधान्याकरता किंवा गॅस करता, ब्रिटनमध्ये सुद्धा गॅसचे रेट खूप जास्त वाढलेले आहेत आणि तिथली इकॉनॉमी सध्या डळमळते. आणि हा युक्रेन युद्धाचा डायरेक्ट परिणाम असल्यामुळे त्या युद्धामध्ये कितपत अमेरिकेची साथ द्यायची, फ्रान्स आणि जर्मनी हे नाटोच्या विरोधात सध्या चुळबुळ करतात आहेत. ओपनली बाहेर आलेले नाही आहेत, पण चुळबुळ करतात आहेत. तर त्यांना ब्रिटनची साथ लाभेल का, हा एक फार मोठा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे त्याचा भारतावर काय परिणाम होईल आहे. तर कारण शेवटी प्रत्येक गोष्टीचा भारतावर काय परिणाम होतो आणि संरक्षण क्षेत्रावर काय परिणाम होतो हे पाहायला पाहिजे. तर पंतप्रधान बदलल्याने भारताच्या संरक्षण डिमांड्सवर किंवा मागणीवर काही फारसा परिणाम होणार नाही. हा एक राजकीय भूकंप आलेला आहे तिथे, तो राजकीय भूकंपच राहील, तो दुसरीकडे फैलणार नाही याची मला खात्री आहे. अभय सर, आपण असं सांगता आहात की याचा इतर कोणत्याही प्रकारे इतर देशांवर परिणाम होणार नाही. जी काही ब्रिटनची धोरणं असतील ती कदाचित कालच्या पानावरून पुढच्या पानावर, मागच्या पानावरून पुढच्या पानावर चालू राहतील. एक आणखीन मुद्दा उपस्थित करतो. आपण हेही सुचवलं की ऋषी सुनक यांच्याबद्दल बऱ्यापैकी चर्चा भारतात जरी सुरू झाली असली तरी पण ते होणे नाहीये, कारण थोड्या वेळापूर्वी भूषणजी यांनीही सांगितलं की ते लोकप्रियतेच्या यादीमध्ये खालच्या क्रमांकावर आहेत, 3ऱ्या क्रमांकावर आहेत. मग कोण माणूस हा ऑक्टोबरच्या सुमारास ब्रिटनचा पंतप्रधान होऊ शकतो आणि ऋषी सुनक यांची आश्चर्यकारकरित्या निवड शक्य आहे की आता ती इतर कुठल्या तरी महत्वाच्या पदावर ते बसलेले आपल्याला दिसू शकतात? अभयजी. कॉम्प्रोमाइज प्रसादजी केव्हाही होऊ शकतं, राजकारणामध्ये काही केव्हाही होऊ शकतं. जसे आपल्या इथे एकदम शिंदे साहेब आलेत त्याप्रमाणे तिथे सुद्धा सुनील येऊ शकतो. काही त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटणार नाही. पण लॉजिकली सध्या जे तिथे चालू आहे त्याच्यामध्ये तिथले परराष्ट्र मंत्री आणि तिथले रक्षा मंत्री यांची नावं सगळ्यात वर आहेत आणि त्याच्यातही रक्षा मंत्री जास्त वर आहेत. त्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं की ब्रिटनवर रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम डायरेक्टली होऊन राहिलेला आहे. त्यांच्या इकॉनॉमीवर होतो आहे, त्यांच्या गॅस सिस्टीमवर होतो आहे, म्हणजे जे ते तेल आहे त्याच्यावर होतो आहे आणि एकंदर जे त्यांचं आर्थिक डोलारा आहे तो सध्या कमजोर पडत चाललेला आहे. कारण त्यांना फार जास्त पैसा द्यावा लागतोय आणि त्याच्यामुळे त्यांच्या आतली जी काही चांगल्यापैकी त्यांच्या धोरणं चालू होती, आर्थिक धोरणं, ती सुद्धा कोसळतील
काही दिवसानंतर जर हे युद्ध चालूच राहिलं तर ठीक आहे. भूषणजी आपल्यासोबत आहेत. भूषण ठाकरे या आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक या नात्यानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माझा पुढचा प्रश्न पटकन त्यांच्यासाठी आहे. भूषणजी, आपण चर्चा करण्याच्यासाठी ऋषी सुनक यांचं नाव घेऊयात आणि त्यांच्या समोर काय आव्हान आहेत त्याच्या संदर्भातही बोलूयात. ते नाही पंतप्रधान झाले तरी पण एका ब्रिटनच्या महत्वाच्या मंत्रिपदावर ते असतील अशी अपेक्षा आहे. हो, नक्कीच. म्हणजे ज्या कारणांमुळे बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला, ज्या कारणांमुळे हा सगळा राजकीय गदारोळ जो ब्रिटनमध्ये सुरू झालाय, त्या कारणांना जस्टिफाय करता आलं पाहिजे त्यांना. ऋषी सुनक हे तसेच बोरिस जॉन्सन यांच्या जवळचे आहेत. पूर्ण कन्झर्वेटिव्ह पार्टीत त्यांना सपोर्ट आहे आणि त्यांच्या नावाची चर्चा आहे. पण कसं असतं की एक नॅशनलिस्ट अजेंडा घेऊन जे बोरिस जॉन्सनची पूर्ण मंत्रिमंडळ चालत होतं आणि त्यात ऋषी सुनक त्यांच्या घरात प्रवेश करतील का, किंवा ज्या लोकांच्या घरात एक पंतप्रधान म्हणून त्यांना एक्सेप्ट होतील का. कारण ज्या कारणामुळे बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाले, ब्रिटनची आर्थिक स्थिती सांभाळून ब्रेक्झिट करून ब्रिटनला पुन्हा त्यांना आर्थिक सुपेरिटी करून देण्यासाठी त्यांनी पुन्हा म्हणजे त्यांना लोकांची पसंती मिळाली. पण आजची कंडिशन असं दिसते की आज 9%चा इन्फ्लेशन आज इंग्लंडमध्ये आहे आणि ज्या कंडिशन मध्ये ज्या परिस्थितीत ते आले होते त्यापेक्षाही वाईट परिस्थिती ते करून चाललेत आर्थिक दृष्ट्या. तर याच्यावर एक पटकन सगळा मुद्दा आपण कौस्तुभ जोशी यांच्याकडून ऐकूयात. कौस्तुभ जोशी हे तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत जोडण्यासाठी काही उशीर झाला होता. कौस्तुभजी, आता आपण नीट जोडले गेलेले आहात अशी अपेक्षा आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येतोय जी. ज्या पद्धतीची चर्चा आम्ही आधी केली त्यात विविध प्रकारचे मुद्दे होते. एक, ऋषी सुनक होऊ शकतील की नाही होऊ शकतील, बोरिस जॉन्सन जाताना काय आपल्या मागे सोडून गेलेले आहेत, येत्या काळातली काय आव्हानं असणार आहेत. मला एका वेगळ्या मुद्द्यावर आपल्याला बोलतं करायचंय आणि तो मुद्दा असा आहे की ऋषी सुनक यांच्यासारखा माणूस हा विश्वसनीय माणूस म्हणून बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात होता, पण बंड करणाऱ्यांमध्ये तेच सगळ्यात लवकर आणि तेच सगळ्यात आधी होते. मला तुमचा हा म्हणजे रोख मला कळतोय आणि मला थोडं मागे जायला आवडेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर. जेव्हा आपण आता या बोरिस जॉन्सन यांच्या सत्ता पालटाचा विचार करतो तेव्हा मला मागच्या 3 पंतप्रधानांच्या कारकिर्दीचा सुद्धा आढावा घ्यावासा वाटतो. म्हणजे थेरेसा मे बाई, त्याच्यानंतर कॅमेरून आणि त्याच्यानंतर जॉन्सन. तुम्ही जर हा सगळा मागच्या एक 5 वर्षाचा ब्रिटनचा 5 ते 7 वर्षाचा ब्रिटन मधला सत्तांतराचा प्रवास बघितलात तर त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी कुठेतरी ब्रेक्झिट म्हणजे आर्थिक नाड्या ह्या ज्या ब्रिटनच्या आहेत त्यांचं युरोपशी असलेलं कनेक्शन आणि पर्यायाने ब्रिटनच्या राजकारणाशी असलेलं कनेक्शन हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. कारण ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटननी जेव्हा युरोपियन युनियन मधून बाहेर पडायचा निर्णय घेतला, तो जनमताचा कौल होता, तो चांगला किंवा वाईट ही चर्चा इथे अप्रस्तुत आहे. पण त्या ब्रेक्झिटमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला जो दीर्घकालीन किंवा अल्पकालीन असा जो तोटा होणार होता तो किती कमी प्रमाणामध्ये सरकार करून देऊ शकेल याच्यावर त्या सरकारचं सगळं पुढचं भविष्य अवलंबून असणार होतं. म्हणजे ग्रेट ब्रिटन किंवा ग्रेट ब्रिटन सारखी एक दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची बलाढ्य सत्ता ही जेव्हा युरोपियन युनियन मधून बाहेर पडते तेव्हा त्याचे खूप मोठे परिणाम हे जाणवत राहतात. म्हणजे एक भूकंपाचा धक्का आला की त्याचे आफ्टरशॉक काही कालावधी जाणवतात. त्याच्यामुळे आपण हा मुद्दा अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाहीये. कारण 3,900 लाख पाऊंड एवढी एक रक्कम होती जी ब्रिटननी देणं अपेक्षित होतं. म्हणजे ब्रिटन जेव्हा युरोपियन युनियन सोडतो तेव्हा ब्रिटनला त्यातून काहीच फायदा नाही. माझ्या मते युरोपचं अमेरिकेला शह देणं याच्यासाठी हा जो एक 40 वर्षाच्या प्रयत्नातून संघ उभा राहिला त्यातून ब्रिटननी झटकन बाहेर पडणं याचे कधी ना कधीतरी राजकीय परिणाम हे ब्रिटनमध्ये दिसणारच होते. त्याच्यामुळे आजचा जो काही सगळा सत्ता पालटाचा जो एक अंक आपल्याला दिसतोय माझ्या मते त्याच्यासाठी मागच्या 4 वर्षाचा कुठेतरी एक आपल्याला अंदाज घ्यावा लागेल. आणि या पुढच्या काळामध्ये काय तर गेल्या 4 वर्षामध्ये ज्या विविध घटना ब्रिटनमध्ये घडल्या त्याचा एक परिणाम मोठा म्हणून बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा आता समोर येतोय. थेरेसा मे, त्याच्यानंतर जेम्स कॅमेरून आणि आता बोरिस जॉन्सन हे 3 पंतप्रधान
पदांवरून दूर झालेले आहेत. येऊ घातलेल्या पंतप्रधानाच्या साठी ब्रिटनला अधिक सक्षम करत आत्ताच्या आर्थिक आव्हानातून बाहेर काढायचं आहे. मग तो पंतप्रधान भारतीय वंशाचा असेल की नाही याच्या संदर्भातले विविध कयास, विविध शंका, विविध प्रकारच्या शक्य अशक्यता येत्या काळात सुद्धा चर्चेला जातील. तुर्तास आपल्या सगळ्यांना वेळमर्यादेमध्ये या चर्चेला आटोपतं घ्यायचंय. सर्व मान्यवरांचे आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.